नमस्कार. सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या माहेरी 10 दिवस गणपती असल्यामुळे आम्हाला रोजच नैवेद्यासाठी एक गोडाचा पदार्थ बनवायला लागायचा. तर पहिल्या दिवशी मोदक झाल्यानंतर रोजच आम्हाला एक गोडाचा पदार्थ लागायचा. तर त्याच्यासाठी आमची आई असं वेगवेगळे काय काय पदार्थ घरातल्या साहित्यातून बनवायची. तर त्याच्यासाठी मी आज हा एक पदार्थ दाखवणार आहे. त्याच्याकरता आपल्याला 2 ग्लासभर असे तांदूळ घेतलेले आहेत. हे आपण मोदकाला घेतो ना, त्याच प्रकारचे तांदूळ आहेत. आणि हे तांदूळ जुने घ्यायचे आहेत, नवे घ्यायचे नाहीत. नवे घेतले तर हा पदार्थ चिकट होईल. तर आपण आता हे स्वच्छ धुवून घेतले 2-3 वेळा आणि 8 तास आपल्याला 7-8 तास भिजत ठेवायचे. हे रात्री भिजत घातले तर सकाळी हा पदार्थ तयार होतो. तर त्याच्यासाठी आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटताना ह्याच्यात पाणी वगैरे घालायचं नाही, कारण ही भिजलेले आहेत ना, त्यामुळे छानपैकी वाटली जातात. तर अशा प्रकारे मी मिक्सरला चांगले वाटून घेते. एकदम आपल्याला बारीक असे वाटायचे आहेत. असेच आपल्याला सगळे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत आणि एका टोपामध्ये काढून घ्यायचे आहेत. टोप जरा आपल्याला मोठाच घ्यायचा आहे. तर आता मी हे सगळे वाटून घेतलेत, बघू शकता. आता आपल्याला याच्यात पाणी किती घालायचं आहे, तर आता मी प्रथम 1 ग्लासभर पाणी घालून हे मिक्सरचं भांडं चांगलं धुवून घेते. आता पुन्हा आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे, तुम्ही बघू शकता. पुन्हा मी याच्यात 1 ग्लास पाणी घातलं आणि अजून आपल्याला याच्यात अर्धा ग्लास पाणी जाईल, ते आपण घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात अर्धा ग्लास अजून मी पाणी, म्हणजे एकूण आपल्याला 2 ग्लास तांदळाला 2.5 ग्लास पाणी लागलेलं आहे. आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ जास्त घालायचं नाही, कारण हे मोडले जातात नंतर. तर तुम्ही बघू शकता, पेल्याने असं सारखं आपल्याला करून घ्यायचं आहे. कन्सिस्टन्सी अशी पाहिजे पिठाची, तुम्ही बघू शकता. जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही. आता पॅन आपला चांगला गरम करून घ्यायचा आहे. एक अशा प्रकारची चाळणी घ्यायची आपल्याला आणि त्याच्यावर आपल्याला हे पोळे काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून पोळे वाफ निघून जाईल आणि चिकट होणार नाहीत. तर प्रत्येक वेळेला आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे. तेल लावून आपलं पॅन गरम झालेलं आहे. तर इथे मी हा एक पोळा घातलेला आहे. पेल्याने प्रत्येक वेळेला आपल्याला चांगला ढवळून घ्यायचं आहे आणि पेल्याचंच माप ठेवायचं आहे, जेणेकरून आपले पोळे व्यवस्थित पडतात, इक्वली स्प्रेड होतात. घातल्यावरती जास्त कमी जास्त त्याचं मिश्रण हे होत नाही. तुम्ही बघू शकता, मी पहिला हा पोळा काढून घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दोन्ही बाजूने शेकू शकता, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन्ही बाजूने शेकलेला आहे हा पोळा. तर अशा प्रकारे मी हा पदार्थ करून घेणार आहे. पुढे काय करायचं ते आपण बघणारच आहोत. तर अशा प्रकारे काढून घ्या. प्रत्येक वेळेला तेल लावल्यानंतर हलवूनच आपल्याला पेल्याने असं घालून घ्यायचं आणि असं आपला फ्राय पॅन जरासा असा हलवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित आपला सर्व बाजूनी हा पोळा व्यवस्थित होतो. तर तुम्ही हे पोळे चहाबरोबर पण खाऊ शकता, पण मी हा जरा वेगळा पदार्थ दाखवणार आहे तुम्हाला. बघा किती छान झालेला आपला पोळा. तर अशा प्रकारे करा. हे पोळे संध्याकाळपर्यंत छान राहतात. तर तुम्ही चटणीबरोबर चहाबरोबर असे करून खाऊ शकता. याला नीर डोसा पण म्हणतात, पण आमच्याकडे याला घावणे म्हणतात. आणि तांदूळ भिजून गेले की खूप छान राहतात संध्याकाळपर्यंत, कुठे दडदडीत होत नाहीत. मात्र तेल कमी लावायचं, जास्त तेल लावायचं नाही. तर आता मी हा पदार्थ करायला सुरुवात करते. 1 पेलाभर आपण हे मिश्रण घेऊन तव्यावर घातलेलं आहे. थोडा वेळ सुकू द्यायचं आहे आणि वरती आपल्याला अशा प्रकारे हे मोदकाचं सारण असतं ना, ते बनवलेलं ते घालायचं आहे. आणि आपल्याला चारी बाजूने असं फोल्ड मारून घ्यायचं आहे, फोल्ड करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणताही आकार देऊ शकता ह्याला. तर ह्याला चून घावणे म्हणतात कोकणामध्ये. तर कधी हा पदार्थ खाल्लाच असेल तुम्ही, जर कोकणातले असाल तर. तर आमच्याकडे नैवेद्याला हा गणपतीसाठी एक पदार्थ बनवला जायचा, तो मी आज तुमच्यासाठी शेअर करत आहे. खूप छान लागतो आणि सोपा एकदम, काहीच कष्ट पडत नाही. जे मोदकाला साहित्य लागतं तेच ह्याला साहित्य लागतं. तर अशा प्रकारे करा. बघा आता मी दुसरा घातलेला आहे. तुम्हाला सारण हे किती हवं तेवढं भरू शकता तुम्ही. असे 7 कापाचे घावण पण करतात, पण मी ते केलेलं नाहीत, कारण एवढं गोड कोण खाईल. सगळ्यांनाच गोड आवडतं असं नाही, मला जास्त गोड आवडत नाही. त्यामुळे मी 2-3 चमचे सारण हे भरलेलं आहे आणि असं फोल्ड मारून घेतलेलं आहे. आणि पुन्हा आपल्याला वरून असं फोल्ड करायचं आहे. तर आपलं हे नैवेद्याला गणपती बाप्पाच्या एक दिवशी बनवून बघा. हा पदार्थ कसा वाटला ते पण सांगा. खूप सोपं आहे. तर चला, असेच आपण सर्व आता हे चून घावणे करून घेऊया.
तुम्ही हे पोळे बनवून नंतर त्याच्यात स्टफिंग भरू शकता आणि असे भरले तरी चालतात, पण तुम्हाला जर थंड करून भरायचं असलं तरी भरू शकता. आणि तांदूळ हे जुनेच पाहिजेत, नवे तांदूळ असले तर हे पोळे तुटू शकतात. ही एक मी टिप सांगते. आणि कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा. यावेळेला गणपती बाप्पाला हा प्रसाद नक्की दाखवा. आणि ह्याच्यामध्ये जे स्टफिंग भरले आहे चून, त्याची मी रेसिपी टाकलेली आहे, चॅनलवर बघू शकता. मोदकासाठी सारण तेच मी ते वापरलेलं आहे. तर कसे वाटतात चुनघावणे एकदा नक्की ट्राय करा. नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.